नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता आकाश, रागिनी आणि अभिजित तिघंजण ऑफिसला जायला निघालेले असतात. आकाश अस्वस्थ झालेला असतो कारण त्याने भूमीची तब्येत बिघडलेली बघितलेली असते. भूमीला आकाशची आई दिसलेली असते असं भूमीने सांगितल्यामुळे त्याच्या लक्षात आलेलं असतं की आज भूमी खूपच जास्त अस्वस्थ आहे आणि ती अस्वस्थ असल्यामुळे आकाशला सुद्धा आता ऑफिसला जायला मन देत नसतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आई आज मी घरीच थांबतो ना. तेव्हा अभि म्हणतो, अरे असं काय करतोयस आकाश, आपली महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा आकाश म्हणतो की आई तू बघितलंस ना, भूमी खूपच जास्त अस्वस्थ आहे. मी जरी तिच्याशी बोलत नसलो तरीसुद्धा मला तिची काळजी वाटते. तेव्हा अभिजित म्हणतो, पण आकाश तुला ऑफिसला यावंच लागेल, तुझ्याशिवाय काम कसं होईल सांग बरं. आज आपल्याकडे स्कूल युनिफॉर्मचं काही कापड येणार आहे, ते तुलाच अप्रूव्ह करायचं आहे ना. त्याच्यामुळे तुझं मीटिंगला येणं खूप महत्त्वाचं आहे, तुझ्याशिवाय ती होणारच नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अजिबात नाही, तुम्ही दोघंजणं आहात ना आणि तुमच्या दोघांसाठी हे काम काही कठीण आहे का. तुम्ही व्यवस्थित कराल, मी जरी नसलो ना तरीसुद्धा चालेल. आजच्या दिवशी मला जरा तुम्ही एक्सचेंज दिला तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की नाही आकाश तुला यावंच लागेल. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमीला बरं वाटत नाही आहे तर मला थांबू द्या. तेव्हा रागिनी आता जास्त जबरदस्ती करत नाही. ती म्हणते, ठीक आहे आकाश, भूमीची तब्येत बरोबर नाही आहे आणि तुला जर तिच्याबरोबर थांबायचं असेल तर तू नक्कीच थांब. कारण इथे भूमीला तुझ्या मनाची काळजी नसली तरी मला माहिती आहे ना तुला तिच्या मनाची किती काळजी आहे ते. तेव्हा तू तिच्याबरोबर थांबलास ना तरीसुद्धा काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आई मी जरी घरी थांबलो आणि भूमीची काळजी घेतली ना तरीसुद्धा ती तुझ्याबरोबर जे काही वागले ते मी कधीच विसरणार नाही आहे आणि त्याच्यामुळे मी घरी भूमीसाठी जरी थांबत असलो ना तरीसुद्धा मी तिच्याजवळ बोलणार नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश हे बघ, तू आता तिच्यासाठी थांबणार आहेस ना, मग तिच्याशी कशाला अबोला धरतोयस. तू बोल तिच्याजवळ. मी खरं सांगते, राग रुसवा जे काही आहे ना ते बाजूला ठेव आणि तिच्याबरोबर बोल, म्हणजे तिलासुद्धा बरं वाटेल. तू भूमीबरोबर अबोला धरलं आहेस पण तुलासुद्धा करमत नाही आहे, मला माहिती आहे. त्या गोष्टीचा तुला पण त्रास होतो आहे आणि भूमीलासुद्धा. तेव्हा तुम्ही एकमेकांजवळ बोला. तर इथे आकाश आता गेल्यानंतर रागिनी अभिला म्हणत असते की आता जर त्याला आपण नकार दिला असता कदाचित त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल गैरसमज निर्माण झाला असता. हे बघ अभि, मला माहिती आहे ही मीटिंग तू व्यवस्थित हँडल करशील, तेव्हा तू एकटाच जा, मी इथे थांबते. नाहीतर भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी मी जे काही प्रयत्न करते ना ते कमी पडतील आणि आकाश भूमीच्या प्रेमामध्ये पुन्हा वाहवत जाईल आणि मला तेच नको आहे. तेव्हा मला इथे थांबणं आता गरजेचं आहे. तर इथे आजी भूमीला म्हणत असते की भूमी तू बस ना इथे, तुझ्या हाताला लागलं आहे ना, मी तुला मलम लावून देते. तेवढ्यातच इथे आकाशसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे आजी म्हणत असते, बघू दे कुठे लागले तुझ्या हाताला. तेव्हा इथे आकाशला बघून भूमीला मनामध्ये आनंदसुद्धा होतो. कारण इथे भूमी म्हणालेली असते की आकाश तू लवकर ये, कारण आपलं प्रेम जिंकायला हवं, रागिनी आत्या हारायला हवी आपल्या प्रेमाच्या समोर. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काय रे आकाश तू इथे काय करतोयस, कधी आलास तू. तेव्हा इथे आजी म्हणतात, अरे भूमीने मला आत्ता सांगितलं की मगाशी ती घाबरली ना तेव्हा तिचा हात मुरगळला, ती हातावरतीच पडली ना तेव्हा तिच्या हाताला हे बघ सुजन आली आणि दुखतोय सुद्धा. तेव्हा मी तिच्या हाताला आता मलम लावून देत होते. तेव्हा इथे आजी म्हणते, पण आकाश तू तर ऑफिसला गेला होतास ना, मग तू इथे काय करतोयस. तेव्हा आकाश म्हणतो, ते भूमीच्या हाताला लागलं होतं आणि तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती. तिला बघून मला वाईट वाटलं, मलासुद्धा त्रास झाला आणि म्हणून मी इथे तिची काळजी घेण्यासाठी आलो आहे. मी आज घरूनच काम करणार आहे, घरीच थांबतोय मी. तेव्हा इथे आजी म्हणतात, अरे सरळ सरळ सांग ना की बायकोला लागलं, तिला त्रास झाला म्हणून तुलासुद्धा त्रास झाला आहे, ते करमत नाही आहे ना तिच्याशिवाय. म्हणजे इकडे तर एकमेकांनी अबोला धरला आहे पण दोघांना एकमेकांजवळ बोलल्याशिवाय एकमेकांची काळजी घेतल्याशिवाय कर्मसुद्धा नाही आहे, बरोबर ना. तेव्हा इथे रागिनीसुद्धा आलेली असते. तेव्हा आजी म्हणत असते, आकाश ये ना, मग आता तू जर आलं आहेस भूमीची काळजी घ्यायला तर तू तुझ्या हाताने तिच्या हाताला मलम लाव ना, तिला लवकर बरं वाटेल. ये आकाश, अरे ये म्हणते ना. तेव्हा इथे आजी आता दुसरीकडे बसतात. तेव्हा आकाश तिथेच उभा असतो आपल्या जागेवरून हळत नाही. तेवढ्यातच तिथे रागिनीसुद्धा आलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही राहू दे आकाश, जर तुझी मनापासून इच्छा नसेल मला मलम लावून द्यायची तर नको लावूस, मी माझं लावते. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं कशाला भूमी, मी आली आहे ना, थांब, मी तुझ्यासाठीच आली.
मी तुझ्या हाताला मलम लावून देते. तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्या हाताकडे दुर्लक्ष व्हायला नको. तेव्हा इथे आकाशला असं वाटतं की आता जर रागिनी आत्याने मलम लावून दिलं तर मग इथे त्याला भूमीची काळजी घेता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये अजून ॲडिशन म्हणजे भूमी आकाशवरती रागवेल की त्याने हाताला मलम नाही लावून दिलं आणि रागिनी आत्याने दिलं. तेव्हा इथे रागिनी आता भूमीच्या हाताला मलम लावण्याच्या आधीच आकाश धावत पळत तिथे येतो आणि तिच्या शेजारी बसून आता मलम घेऊन तिच्या हाताला लावायला सुरुवात करतो. तेव्हा इथे भूमीला खूप जास्त आनंद होतो. तिला जे साध्य करायचं असतं ते तिने केलेलं असतं. म्हणजे तिला आकाशला आपल्याजवळ थांबून घ्यायचं असतं, जेणेकरून तो तिच्याबरोबर जे काही बोलत नाही, अबोला धरलाय तो कुठेतरी आता बाजूला व्हावा, दोघांमध्ये पुन्हा बोलणं सुरू व्हावं, यासाठी भूमी आता प्रयत्न करत असते. रागिनी कट कारस्थानं करून आकाशला स्वतःच्या बाजूने करते. त्यामुळे आता भूमीला सुद्धा अशा नवनवीन आयडियाज शोधून काढायच्या असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते की देवी आई, या दोघांमधील जो काही अबोला आहे तो लवकरात लवकर दूर होऊ दे आणि दोघं पहिल्यासारखे अगदी एकत्र येऊ दे आणि सुखाने एकमेकांबरोबर संसार करू दे आणि नांदू दे, अशी इच्छा आता देवी आईसमोर आजीने व्यक्त केलेली असते. तेव्हा आजी विचारत असते, भूमी आता बरं वाटते का तुला? तेव्हा भूमी म्हणते की आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीने अगदी योग्य वेळेवरती औषध लावल्यानंतर आजी बरं तर वाटणारच ना. तेव्हा इथे रागिनीला आता खूप जास्त राग येत असतो आणि तेव्हा भूमी रागिनीकडे बघून आता हसते आणि म्हणते की उद्या विजयादशमी आहे, उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्यासाठी, त्याचीसुद्धा मला तयारी करायची आहे ना. तेव्हा इथे रागिनी आता घाबरते आणि म्हणते, ही भूमीसारखी विजयादशमी विजयादशमी असं का बोलते? काय करणार काय आहे ही विजयादशमीला? मला आता भीती वाटायला लागले. आणि रागिनी म्हणते, काय मी त्या भूमीला घाबरले, मी त्या भूमीला घाबरते? असं होऊ शकत नाही. एवढं काय करणार आहे ती विजयादशमीला? तेव्हा इथे आता पौर्णिमा तिथे येते. पौर्णिमाने हातामध्ये पिशवी आणलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, आता ह्याच्यात काय? पौर्णिमा म्हणते, तुम्हीच मागवलेत ना, याच्यामध्ये नॅपकिन आहेत, कुणी मागवलेत या? तेव्हा रागिनी म्हणते, मी मागवल्यात का त्या? मी नाही मागवल्यात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई तुम्हीच मागवल्यात ना, म्हणजे भूमीने ऑर्डर केल्या होत्या. भूमी म्हणाली की रागिनी आत्यांना ह्या अर्जंटली हव्यात आणि तू देऊ नये म्हणून मी इथे आले. तुम्ही मागवल्यात ना, कशाला तरी हव्या असतील. तेव्हा इथे रागिनीला आठवतं हे काम भूमीने मुद्दामून केलेलं आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई अहो सांगा ना, हे कशाला मागवलेत तुम्ही? तुम्हाला काय याची गरज पडणार आहे? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, जरा गप्प बस ना, मी कशाला मागवलेत गं? तेव्हा इथे पौर्णिमावरती आता रागिनी चिडते. तेव्हा तिला आठवतं जेव्हा भूमी रडत असते तेव्हा रागिनीने तिला रुमाल दिलेला असतो डोळे पुसायला. आणि इथे रागिनी म्हणत असते, घे या रुमालाने आता डोळे पुस, पण नंतर मी तुझ्यासाठी आहे ना नॅपकिन मागवणार आहे खूप सारे, कारण इथनं पुढं तू फक्त रडतच बसणार आहेस, मग डोळे पुसायला नको का तुला मोठमोठे नॅपकिन? तेव्हा इथे रागिनी आता असं बोलल्यानंतर भूमीला राग येतो. भूमी म्हणत असते, आत्या तुम्हाला किती कटकारस्थानं करायची आहेत ना ती तुम्ही करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता विजया दिवस येणार आहे, सीमोल्लंघनाचा दिवस. त्या दिवशी काय होणार आहे ना ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघाल. आत्ता मी काही बोलत नाही आहे, पण तुमचं हे कारस्थान लवकरच उघडं पडेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, घ्या ना आई घ्या, तुम्हीच हे नॅपकिन मागवले असतील, भूमीने सांगितलं होतं तुम्हाला अर्जंटली हवेत म्हणून. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ए गप्प बस ना, तुला काय गं, तुझ्या घरच्या लोकांनी इथे फक्त मला त्रास द्यायला पाठवलं आहे का? म्हणजे माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याचा तू हवा तेवढा प्रयत्न चांगला करत असतेस, कळतं आहे का तुला? बाकी तर कुठे तू डोकं चालवत नाहीस. तेव्हा इथे पौर्णिमाला कळत नाही की रागिनीला नेमका कसला राग येतोय ते. तेव्हा इथे भूमी आता कपड्यांची बाल्टी घेऊन जात असते, पण जेव्हा ती आकाशला बघते तेव्हा ती बाल्टी आता डाव्या हातामध्ये घेते आणि जसे रागिनी प्लॅन्स करत असते तसं आता भूमीसुद्धा शिकलेली असते. भूमीसुद्धा आता चढताना तिच्या उजव्या हाताला खूपच जास्त दुखतंय असं दाखवत असते. तेव्हा आकाश काम करत बसलेला असतो, त्याचं भूमीकडे आता लक्ष जातं. तेव्हा ती उजवा हात खूपच जास्त जोरात आता इथे कुठेही लावत नसते, जेणेकरून तिच्या हाताला खूप जास्त दुखतंय हे तिला आता आकाशला दाखवून द्यायचं असतं. तेव्हा इथे आकाशला भूमीची अवस्था बघून फार वाईट वाटतं.
तेव्हा इथे भूमी आता गच्चीवरती येते आणि ती कपडे पिळण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला कपडे काही पिळता येत नसतात, कारण उजवा हात दुखत असतो, कारण तो मुरगळलेला असतो. तेव्हा ती उजव्या हातावरती कपडे ठेवून डाव्या हाताने पिळण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे भूमीची अवस्था आता आकाशला बघवत नाही आणि तो सुद्धा आता भूमीची मदत करायला येतो. भूमीच्या हातातून आता कपडे घेऊन तो स्वतः पिळत असतो आणि भूमीने सुद्धा एका बाजूने आता त्याचीच टी-शर्ट ही पकडलेली असते. दोघेही पिळत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आज कामवाल्या मावशी आलेल्या नाही आहेत आणि मनूसुद्धा घरात नाही आहे आणि पौर्णिमाकडून काय अपेक्षा ठेवणार ना, म्हणून सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. तेव्हा इथे भूमी आता कपडे पिळत असते, पण आकाश काही तिच्याबरोबर बोलत नसतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश आणि तू सुद्धा माझ्याशी बोलत नाही आहेस, त्याचा किती त्रास होतो आहे मला माहिती आहे का? तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण आता कपडे पिळत असताना इथे भूमी आता वाळत टाकायला जाते. तेव्हा इथे भूमीला काही कपडे वाळत टाकता येत नसतात, कारण एका हाताने काय कपडे वाळत टाकणार ना. तेव्हा इथे आकाश बघतो भूमीला काही जमत नाही आहे. तिच्या हातामधून तो टी-शर्ट घेतो आणि स्वतः इथे आता दोरीवरती कपडे वाळत टाकत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश तू इथे कशाला आला आहेस? माझी मदत करायला आला आहेस का? तू माझ्याशी बोलत का नाही आहेस मग? तू माझ्याशी अबोला धरला आहेस, मग तू मदत तरी का करतो आहेस? तुला माझी काळजी तरी का वाटते? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आजी मला सांगत होत्या, मला अस्वस्थ वाटत होतं म्हणून तुला माझी काळजी वाटली आणि तू घरी आलास. मग तू जर घरी आलास मग माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोलत का नाही आहेस मग? आणि जर बोलायचं नाही आहे मग मदत तरी का करतो आहेस? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे का, मला वाटलंसुद्धा नव्हतं की माझा आकाश कधी माझ्यावरती ओरडेलसुद्धा. म्हणजे तू माझ्यावरती एवढं प्रेम करतोस, मी तुझ्यावरती एवढं प्रेम करते, मला कधीच वाटलं नव्हतं की माझा आकाश माझ्यावरती ओरडेल, माझ्यावरती एवढा रागवेल की माझ्याबरोबर अबोला धरेल. एवढा रागवलं का तू माझ्यावरती? एवढी वाईट आहे का मी आकाश? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू प्लीज बोल ना माझ्याशी. तू माझ्याशी बोलत नाही आहेस तर मला किती त्रास होतो आहे, तुला कळतं आहे का? खरंच मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. तेव्हा इथे आकाश आता भूमीकडे प्रेमाने बघत असतो, पण पुन्हा इथे त्याच्या मनामध्ये येतं की तो त्याच्या आईला म्हणजे रागिणीला म्हणालेला असतो की मी घरी थांबेन, पण मी भूमीबरोबर बोलणार नाही आहे. तिच्याबरोबर अबोला मी धरलेला आहे ना, तो तसाच राहील. तेव्हा रागिणी वरती येऊन आता बघत असते की भूमी काय काय प्रयत्न करते आकाशला तिच्या बाजूने वळवण्यासाठी किंवा आकाशला तिच्याबरोबर बोलण्यासाठी. तेव्हा रागिणी आता रागानेच रूममध्ये येते आणि म्हणत असते, ही भूमी आहे ना खूपच जास्त चलाक आहे. आकाशने इकडची वस्तू कधी तिकडे उचलून ठेवली नाही आणि ही बाई त्याला कपडे पिळायला लावते, कपडे वाळत टाकायला सांगते. काय पण ही भूमी असेल ना, तेव्हा आता काय करू, म्हणजे या दोघांमध्ये परत भांडण होईल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई तुमच्याकडे पण आता काहीच आयडिया नाही आहेत ना आणि तुमच्या प्रत्येक आयडिया फ्लॉप पण होतात. तेव्हा रागिणी म्हणते, मला बोलतेस का गं? माझ्या आयडिया फ्लॉप होत नसतात, तर एक आयडिया जर फ्लॉप झाली ना, त्यातून 100 आयडिया जन्म घेतात, कळतंय का तुला? तर इथे आठवली असं म्हणाल्यानंतर पौर्णिमा म्हणते, आई काय आठवलं तुम्हाला? तेव्हा रागिणी म्हणते, आता मला एक आयडिया सुचलेली आहे. तुझं काय गं, तुझ्या डोक्यामधून कधी आयडिया वगैरे काही बाहेर येणार आहे का? अजिबात नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण आई आता तर इथे आकाश भाऊजी भूमीबरोबर बोलत नाही आहेत, मग तुम्ही असं काय करणार आहात की अजून ते दोघंजण एकमेकांपासून दूर होतील? दोघेही अजून बोलत तर नाही आहेत ना. तेव्हा इथे रागिणी म्हणते, आपण एक काम करूया, भूमी हे सगळं नाटक करते ना, आपण आकाशला पटवून द्यायचं की भूमी हे सगळं हात दुखण्याचं वगैरे नाटक करते ते. तर इथे भूमी आता वरची साफसफाई करत असते. तेवढ्यातच इथे आकाश येतो. आकाश बघतो तर भूमीच्या हाताला लागलेलं असतं आणि तरीसुद्धा ती टेबलवरती उभी राहून इथे स्टूलवरती उभं राहून साफसफाई करत असते. तेव्हा भूमीचा तोल जातो आणि ती खाली पडणार. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि भूमीला पकडतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तर भूमीने हे मुद्दामूनच केलेलं असतं, जेणेकरून तिला अडचणीत बघून, संकटात बघून आकाश तिची मदत करायला येईल, तिला आधीपासूनच माहिती असतं. आणि अगदी तसंच होतं. म्हणजे इथे भूमी आपली संकटामध्ये आहे, तिला लागेल असं तर आकाशला अजिबातच वाटत नसतं. त्यामुळे आकाश येतो आणि भूमीला योग्य वेळेवरती पकडतो. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तेव्हा तिथे पौर्णिमा आणि रागिणी दोघ्या जणी आलेले असतात. तेव्हा इथे आकाशला लगेच आठवतं की तो भूमीबरोबर बोलत नाही आहे आणि तो लगेचच मागे होतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, ते माझा हात दुखतोय ना, तेव्हा साफसफाई करत असताना माझा तोल गेला. तेव्हा आकाश म्हणतो, सगळी कामं आजच करायची आहेत का? हात दुखतोय तरीसुद्धा?
तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश तू माझ्याबरोबर बोलतोयस का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही मी मला स्वतःला सांगतोय. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा इथे आकाशला भूमीला सांगायचं असतं की हात दुखतोय तरी आजच का तुला सगळी कामं करायची आहेत, पण तो बोलत नसल्यामुळे तो आता भूमीला म्हणत असतो की मी स्वतःलाच सांगतोय म्हणून. आणि इथे भूमी आणि आकाश आता दोघंजणं खरं तर एकमेकांशी त्यांना खूप बोलायची इच्छा असते. भूमीला तर इच्छा आहे, पण आकाश इथे रागवल्यामुळे तो काही इथे आता पुढाकार घेत नाही आहे. तेवढ्यातच इथे पौर्णिमा येते आणि म्हणते, भूमीताई हे घे चावी घे, आणि ती लगेच तिच्या दिशेने चावी फेकून देते. तेव्हा इथे भूमी आता पकडायला जाणार, तिच्या हाताला दुखतं, खूपच जास्त त्रास होतो असं ती दाखवते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं पौर्णिमा काय करतेस तू हे? तिच्या हाताला लागलंय, तिचा हात दुखतोय तुला माहिती आहे ना, मग चावी तिच्याकडे अशी फेकून का दिलीस तू? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही आकाशजीजू, मगाशी मी स्टोर रूमची चावी घेतली होती ना, ती काही भांडी काढायची होती म्हणून, ती द्यायला भूमिताईकडे विसरले, म्हणून ती चावी मी आता दिली आणि सवयीप्रमाणे मी तिच्याकडे कॅच करत होते, पण तिच्या हाताला लागलं आहे ना, माझ्या लक्षात नाही आलं. तेव्हा आकाश स्वतः ती चावी उचलतो आणि सोफ्यावरती ठेवून देतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, काय गं पौर्णिमा, तुला लक्षात देता येत नाही का? तिच्या हाताला लागलं आहे ना. इथे मुद्दामून आकाशसमोर आता रागिनी पौर्णिमाला बोलत असते. तेव्हा इथे आकाश आता भूमीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो आता तिचा हात व्यवस्थित दाबून देत असतो. तेव्हा इथे भूमी आता प्रेमाने त्याच्याकडे बघत असते आणि रागिनी आणि पौर्णिमाकडे सुद्धा बघत असते. बघा मी तुम्हाला कशी आता अद्दल घडवली आहे, आकाशला माझ्या बाजूने करण्याची ताकदसुद्धा माझ्यामध्ये आहे. तेव्हा इथे आता आकाश तिचा हात व्यवस्थित दाबून देत असतो आणि भूमीला बरं वाटत असतं. भूमी म्हणते, आकाश खरंच खूप बरं वाटतंय मला. तेव्हा इथे आकाश आता एकदाच फक्त तिच्याकडे बघतो आणि तो फुल आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करत असतो. तिच्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो अस्वस्थ झालेला असतो आणि म्हणून आकाश पूर्णपणे इथे तिच्याशी बोलत जरी नसला तरीसुद्धा मदत करत असतो, भूमीची काळजी घेत असतो. आणि हेच आता भूमीला रागिनीला दाखवून द्यायचं असतं की कितीही आमच्यामध्ये तुम्ही भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आकाशच्या मनातून माझी जागा तुम्ही कधीच काढू शकत नाही, माझ्याबद्दलचं प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता एक महत्त्वाची नोटीस आलेली असते आणि ती रागिनी फाडायला जात असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, काय गं आई, काय आले कुरिअर? तेव्हा इथे आकाश आता वाचतो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे तू नाही का ती केस रिओपन करायला सांगितली होतीस, त्या केसमध्ये अरे आपण बरोबर जो काही डाऊट आला होता तो बरोबर होता, म्हणजे तो अपघात नसून तो घातपात होता, हे आता लक्षात आलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश म्हणजे आईबाबांच्या गाडीचा घातपात केला होता, कुणीतरी मुद्दामून त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता, असं सगळं त्या नोटीसमध्ये आता लिहिलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आपला संशय खरा ठरला आकाश, म्हणजे आता खरा गुन्हेगार कोण आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढायला पाहिजे. तेव्हा आकाश तिथून आता इमोशनल होऊन बाहेर जातो. तेव्हा भूमी म्हणत असते, आता बघितलंत ना, आकाशने ती केस रिओपन केली आणि काळजी करू नका, उद्या विजयादशमी आहे ना, सिंहमोहनाचा दिवस, उद्या आपल्या घरामध्ये नक्की आनंदाची बातमी येईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं भूमी